नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत LCM आणि HCF. LCM हा शॉर्ट फॉर्म आहे. लॉंग फॉर्म काय येतो त्याचा? लोएस्ट किंवा लिस्ट कॉमन मल्टिपल. HCF हायेस्ट किंवा ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर. आता फर्स्ट क्वेश्चन बघूयात. फाइंड द LCM ऑफ गिवन नंबर्स. इथे काही नंबर्स दिलेले आहेत, त्याचा आपल्याला LCM फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट आता सॉल्व करून बघूयात आपण. ठीक आहे, याचा मी LCM काढते. 40, 48, 45. याला 2 ने डिवाइड करूया. 2 to the 4, 0. 2 to the 4, 2 4 जा 8, 45 ॲज इट इज. कारण हा ऑड नंबर आहे, याला आपण 2 ने डिवाइड करू शकत नाही. 2 1 जा 2, 0. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 45 ॲज इट इज. परत 2. 2 5 जा 10, 2 6 जा 12, 45 ॲज इट इज. तर आता आपण 5 ने करूया. 5 1 जा 5, 6. परत 5 9 जा 45. 3 ने डिवाइड करूया. 3 2 जा 6, 3 3 जा 9. परत 3 1 जा 3. परत 2 1 जा 2. ठीक आहे, अशा प्रकारे आता आपण डिवाइड केलेले त्याचे फॅक्टर्स लिहून घेऊया. तर हे 2 मी वरती लिहिते. 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 5. ग्रुपिझम करूया. 2 2 चा 2 ग्रुप. 2 2 जा 4, 2 2 जा 4, 3 3 जा 9, 5. 4 4 जा 16, 9 5 जा 45. आता यांचं मल्टिप्लिकेशन करून बघूयात आन्सर काय येतं. मी इथं साईडला करते. 45 मल्टिप्लाइड बाय 16. 6 5 जा 30, 3 कॅरी केलं. 6 4 जा 24, 24 प्लस 3 27, 0. 5 1 जा 5, 4 1 जा 4. ॲडिशन करूया. 0 प्लस 0 0, 7 प्लस 5 12, 1 कॅरी. 4 प्लस 2 6, 6 प्लस 1 7. आन्सर किती आलं? 72. Therefore, the LCM of 40, 48, 45 is 720. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 20, 25, 30. 2 ने डिवाइड करूया. 2 1 जा 2, 25 ॲज इट इज, कारण ऑड नंबर आहे. इथं 2 1 जा 2, राहिलं 1, झालं 10, 2 5 जा 10. परत आता इथं 5च्या टेबलमध्ये तिन्ही नंबर आहेत. 5 2 जा 10, 5 5 जा 25, 5 3 जा 15. इथे परत 2 1 जा 2, 5 3 ॲज इट इज. परत 5 1 जा 5, 3 ॲज इट इज. नेक्स्ट 3 1 जा 3. याचे फॅक्टर्स लिहूयात. 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 3. ग्रुपिझम. 2 2 जा 4, 5 5 जा 25 मल्टिप्लाइड बाय 3. 4 3 जा 12. आता 25 मल्टिप्लाइड बाय 12 करूयात. 2 5 जा 10, 1 कॅरी. 2 2 जा 4 प्लस 1 5, 0. 5 1 जा 5, 2 1 जा 2. यांचे ॲडिशन करूया. 0 प्लस 0 0, 5 प्लस 5 10, 1 कॅरी केलं. 2 प्लस 1 3. इथं आन्सर किती आलं? 300. Therefore, the LCM of 20, 25, 30 is 300. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 12, 16, 24, 36. 2 ने डिवाइड करूया. 2 6 जा 12, 2 8 जा 16, 2 1 जा 2, 2 2 जा 4. इथं 2 1 जा 2, 1 शिल्लक राहिलं, 16 झालं. 2 8 जा 16. 2 ने डिवाइड करूया. 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 6 जा 12, 2 9 जा 18. इथे परत 2 ने डिवाइड करूया. 2 2 जा 4, 2 3 जा 6, 9 ॲज इट इज. परत इथं काय करूयात आपण? 3 ने डिवाइड करूया. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 3 जा 9. परत 3 ने डिवाइड करूया. 3 1 जा 3. परत 2 ने डिवाइड करूया. 2 1 जा 2, बाकी ठिकाणी 1 ॲज इट इज. त्यांचं मल्टिप्लिकेशन करूयात. 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2, 3 मल्टिप्लाइड बाय 3. ग्रुपिझम. 2 2 जा 4, अगेन 2 2 जा 4, 3 3 जा 9. 4 4 जा 16 मल्टिप्लाइड बाय 9. मल्टिप्लिकेशन करते मी. 16 मल्टिप्लाइड बाय 9.
9 6 54, 5 कॅरी, 9 1 9, 9 + 5 14. किती आला आन्सर? 144. Therefore, the LCM of 12, 16, 24, 36 is 144. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फाइंड द HCF ऑफ गिवन नंबर्स. तर याचं HCF काढायचं आहे 20, 28, 36. याचा HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचं आपल्याला. फर्स्ट मी 20चं काढते. 2 डिवाइड करूया. 2 1 2, 0 ॲज इट इज. 2 5 10, नेक्स्ट 5 1 5. त्यानंतर आपण 28ला डिवाइड करूया. 2 1 2, 2 4 8, अगेन 7 14, 7 1 7. नेक्स्ट 36. 2 1 2, 2 8 16. त्यानंतर 2 9 18, 3 3 9. त्यानंतर 3 1 3. आता कॉमन फॅक्टर काढण्यासाठी आपल्याला याचे फॅक्टर्स लिहूयात सगळ्याचे. 2 × 2 × 5, 2 × 2 × 7, 2 × 2 × 3 × 3. आता यामध्ये कॉमन काय काय बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे, हे 2 आहे, एकदाच 2 घ्यायचं. नेक्स्ट इथं तिन्हीमध्ये सेम पाहिजे, इथं सुद्धा 2 आहे, 5 आहे, 7 आहे, 3 आहे, म्हणजेच तिन्ही फॅक्टर्समध्ये सेम नाही, म्हणजे 2 2 4. त्याचा HCF किती आला? HCF इज इक्वल टू 4. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट बघा, आता इथे 18 आहे, 2 9 18. परत 3च्या टेबलमध्ये 9 आहे, 3 3 9. परत 3 1 3. इथे 2 डिवाइड करूया. 2 2 4, राहिलं एक, झालं 2 7 14. परत आता इथं 3 9 27, 3 3 9, 3 1 3. नेक्स्ट 9 9 81. त्यानंतर 3 3 9, 3 1 3. परत त्याचे फॅक्टर्स लिहून घेऊया. 2 × 3 × 3, 2 × 3 × 3, 2 × 3 × 3, 3 × 3, 9 × 3 × 3. आता इथे कॉमन बघूया. 1 2 3. 3 किती वेळा आहे? सगळीकडे आहे, बरोबर. मग एकदाच लिहायचं. 1 2 3. इथं सुद्धा 3 तिन्ही ठिकाणी आहे, म्हणजे 3 3 9. देअरफॉर HCF इज इक्वल टू 9. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल घेऊया. 12 45 75. ते सुद्धा आपण सॉल्व करूया. 12 2 6 12, 2 3 6, 3 1 3. नेक्स्ट घेऊया 45. 5 9 45, 3 3 9. परत 3 1 3. नेक्स्ट 75. 5 1 5, उरलं 2, 25, 5 5 25. त्यानंतर 5 3 15, 3 1 3. त्यासुद्धा कॉमन फॅक्टर्स लिहूया. 2 × 2 × 3, 5 × 3 × 3. नेक्स्ट 5 × 5 × 3. आता 2 5 5, 2 3 5. त्यामुळे इथं काही कॉमन नाही, इथं एकाच ठिकाणी आपल्याला 3 कॉमन दिसते. तर देअरफॉर HCF इज इक्वल टू 3. अशा प्रकारे आपण LCM आणि HCF फाइंड आउट केलं आहे. थँक्यू.